जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जाती एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलेले आहे आणि या हिंदवी स्वराज्यात आपण राहतात. त्यामुळे आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार, निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग कालीज धडके, माऊले आम्हीच लढणार, चाकर शिवबाचं होणार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. सर्व धर्म समभाव, त्याच्यानंतर आया बहिणीचं रक्षण करणं, त्याच्यानंतर एकमेकास सहाय्य करू वावगे धरू सुपंत. आणि हे करत असताना मित्रांनो, आपल्याला खूप मोठा आदर्श आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेला आहे. खूप मोठं ध्येय आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि खूप मोठी शिकवण आपल्याला दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्या शिकवणीत आपण असताना आपल्या घरात एक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नसणं थोडीशी खेदाची गोष्ट आहे मित्रांनो. त्यामुळे मी माझ्या गावी आल्या आल्या माझ्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम सिंहासनाधीष्ठ झालेले छत्रपती शिवाजी महाराज, तिथे इंग्रजीही मुजरा करत आहेत आणि इंग्रज मुजरा करतात, बघू शकता आपण त्या फ्रेममध्ये. आणि त्या फ्रेमवर लिहिलं आहे, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. कवी भूषण यांचे ते वाक्य आहे आणि त्या फ्रेमवर आहे. खरंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात नसते तर नक्कीच मुघलांनी आपल्यावर आक्रमण करून आपलं स्वतःचं अस्तित्व, आपल्या स्वतःचं हिंदूंचं अस्तित्व निष्णाबीत केलं असतं. त्यामुळं महाराज होते म्हणून हा हिंदू मावला, हिंदू धर्म टिकला आहे. त्यामुळे खरंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपल्या घरी बसवणं ही कालाची गरज आहे. त्यांची शिकवण अंतःकरणात उतरवणं ही कालाची गरज. आणि घराला कशी शोभा लिहिली आहे बघा, आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम, गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंतस्य सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.